यादी जाहीर करत राजकीय पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। 99 उमेदवारांना स्थान दिलेलं आहे। यातील अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। अभयजी, भाजपने आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। जर या पहिल्या यादीच्या वैशिष्ट्यांकडे पाहिलं तर बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न दिसतोय याच्यातून? नाही, मला वाटतं की पहिली यादीत जे मतदारसंघ जाहीर झालेत ते साधारणतः तसे अपेक्षित होते, कारण विद्यमान आमदारांचे मतदारसंघ त्या त्या पक्षाकडे राहतील हे आधी स्पष्ट झालं होतं। एखाद दुसरा अपवाद वगळता सिटिंग जे आहेत आमदार त्यांच्यामध्ये कुठले फेरबदल होणार नाही ते स्पष्ट होतं। आता विद्यमान आमदारांची जी संख्या भाजपाची जास्त होती, त्यामुळे पहिली यादी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून उमेदवार आलेले आहेत। त्याच्यामध्ये काही फार सरप्राइझिंग बदल आहेत विद्यमान आमदारांमध्ये असं दिसत नाहीये। काही आमदारांच्या मतदारसंघाची अजून घोषणा झालेली नाहीये। विशेषतः मुंबईतलं भारती लवेरांच्या उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही। तिथे बदलाची शक्यता व्यक्त केली जात होती, ती उमेदवारी अजून तिकडून आलेली नाहीये त्यांची। दुसरं बोरिवलीचा त्यांचा उमेदवार अजून आलेला नाहीये। अश्विनी जगताप यांना मागच्या लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांना संधी दिली होती पक्षाने, पण तिकडे त्यांनी उमेदवार बदललेले आहेत। मला वाटतं साधारणतः जर आता पहिल्या यादीवर लक्ष टाकलं तर फार काही सरप्राइजेस भाजपने दिलेत असं म्हणता येणार नाही। एक आहे की प्रदेशाध्यक्ष असलेल्या बावनकुळेंवर आता त्यांनी मागच्या वेळेस त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे एक मोठं वादळ उभं राहिलं होतं। त्यांना जरी विधान परिषदेवर संधी दिली असली तरी त्यांचा मतदारसंघ त्यांना परत तिथून लढण्याची संधी यावेळी दिलेली दिसते। त्याच्यामुळे पंकजा मुंडेंचं विधान परिषदेवर पुनर्वसन झालं, बावनकुळेचं म्हणजे साधारणतः मागच्या निवडणुकीमध्ये जे समीकरण बिघडवणारे निर्णय होते ते दुरुस्तीचं काम या पहिल्या यादीतून थोडंफार दिसतंय। आता पुढे ज्या याद्या येणार आहेत त्या अतिशय महत्वाच्या असणार आहेत आणि त्यात कुठले फेरबदल होत आहेत आणि नाही ते संदर्भात आपल्याला कळू शकेल। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच कुटुंबातून एकाला तिकीट हा नियम जरी असला, म्हणजे नाईक आणि विखे यांना तिकीट देताना त्यांच्या मुलांना तिकीट नाकारली आहेत, मात्र शेलारांच्या कुटुंबात 2 तिकीट दिली गेलेली आहेत। यामागे काय गणित असावं? नाही, मला वाटतं की राजकीय पक्षांचं एकच गणित ते कायम असतं, ते म्हणजे निवडून येण्याची क्षमता। आणि जेव्हा अशी चुरशीची निवडणूक असते तेव्हा निवडून येण्याची क्षमता, त्याच्यासाठी जे लोक मेहनत घेणार आहेत त्यांची क्षमता, सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो। म्हणजे राजकारणात कितीही नाही म्हटलं तरी नाती गोती शेवटी कामाला येतातच। त्यामुळे त्या परिवारात 1-2 तिकीट आमच्याकडे परिवारवाद नाही असं सांगणाऱ्या पक्षांच्या पण मोठमोठ्या याद्या आपल्याला दिसतात। त्याचं कारण तेच असतं, पण शेवटी अंतिम सत्य जे असतं ते असतं की निवडून येण्याची क्षमता, कारण शेवटी आमदारांची संख्या मोजली जाते, त्यांचे चेहरे नाही। त्याच्यामुळेच मला वाटतं की विधानसभेत उतरवण्याचा निर्णय अशा परिस्थितीमध्ये घेतला जातो। नक्की, धन्यवाद अभयजी। NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल। भाजपनं पहिली यादी जाहीर केली आहे 99 उमेदवारांची आणि यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। भाजपचे मुंबईतील 3 विद्यमान आमदार असे आहेत ज्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी बातमी काही दिवसांपूर्वीच NDTV मराठीने दिली होती। त्यानंतर आता भाजपच्या पहिल्या यादीत या 3 उमेदवारांची नावं नाहीये। घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार पराग शहा, वर्सोवाच्या भारती लवेकर आणि बोरिवलीचे सुनील राणे या 3ही आमदारांची नावं आजच्या पहिल्या 99 जणांच्या यादीत नाहीये, त्यामुळे त्यांची धाकधूक कायम आहे। तर घाटकोपर पश्चिमचे राम कदम, सायनचे कॅप्टन तमिल सेल्वन यांची नावं गाळली जाऊ शकतात अशी शक्यता होती, मात्र त्यांना दोघांनाही पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। तर भाजपकडून 2 आमदारांच्या पत्नींना तिकीट देण्यात आलेलं आहे। बबनराव पाचपुते आणि गणपत गायकवाडांच्या पत्नींना तिकीट देण्यात आलेलं आहे। श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुतेंना तिकीट देण्यात आलेलं आहे, तर कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाडांना तिकीट देण्यात आलेलं आहे। बबनराव पाचपुते यांचं तिकीट कापून त्यांच्या पत्नींना दिलेलं आहे। कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड ज्यांच्यावर गोळीबाराचा आरोप आहे आणि त्यांच्या पत्नींना कल्याण पूर्वमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। गणपत गायकवाडांचं तिकीट कापलेलं आहे। भाजपनं आपली पहिली 99 जणांची यादी जाहीर करताना अनेक विद्यमान आमदारांना संधी दिलेली आहे, तर काही आमदारांच्या घरांमध्ये एक तिकीट देण्यात आलेलं आहे। भाजपचे
मुंबईतील 3 विद्यमान आमदार असे होते ज्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच दाखवली होती आणि त्यानंतर आता पहिल्या यादीत तरी या तिन्ही उमेदवारांची नावं नाही आहेत. घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार पराग शहा, वर्सोवाच्या भारती लवेकर, बोरिवलीचे सुनील राणे या तीनही आमदारांची नावं आजच्या पहिल्या यादीत नाही आहेत. त्यामुळे त्यांची धाकधूक कायम आहे. उन्होंने मुझे जवाबदारी दी है तो निश्चित रूप से कामठी विधानसभा की जनता और कामठी विधानसभा के हमारे जो कार्यकर्ता है वो ये सीट चुन कर लाएंगे और निश्चित अच्छा विजय मिलेगा। 99 नाम पहली लिस्ट में है। देखिए, मैं हमारे प्रधानमंत्री मोदी जी, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी, अमित भाई, हमारे देवेंद्र जी, सबने मिलकर जो एक 99 लोगों का लिस्ट दिया है, ये मेरिट पे दिया है। हमारे वहाँ पर जो सारे कंसेंसस थे, सारे जनता का मत क्या है, कार्यकर्ताओं का मत क्या है, वहाँ पर उम्मीदवारी के बारे में जो 5 साल उन्होंने काम किया है, ये सारा कैलकुलेशन करके सीट मिली है। सारे उम्मीदवार अच्छे से जीतेंगे। अच्छी लिस्ट हमारे केंद्रीय नेतृत्व ने दी है। नेतृत्वानं जो विश्वास दाखवलेला आहे तो सार्थक ठरवण्याचा प्रयत्न करू। दरम्यान लवेकर, राणे आणि पराग शहा हे डेंजर झोनमध्ये कायम आहेत. पहिल्या यादीत तरी त्यांचं नाव आलेलं नाहीये, त्यामुळे ते अद्याप वेटिंगवर आहेत. मुंबईतले हे भाजपचे 3 महत्त्वाचे आमदार आहेत. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर जल्लोष सुरू केलेला आहे. दक्षिण नागपूरमधून देवेंद्र फडणवीस, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मागच्या निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात आलेलं नव्हतं, मात्र यंदा या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे कामठीमधून. तर नागपूर दक्षिणमधून फडणवीस आहेत. भारतीय जनता पक्षानं आज आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे. 99 उमेदवारांची पहिली यादी आहे आणि यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी देताना काही आमदारांचं तिकीट कापलेलं आहे, त्यांच्या जागी त्यांच्या पत्नींना दिलेलं आहे. दरम्यान भाजपकडून अद्याप 3 मुंबईतल्या 3 आमदारांना अद्याप संधी देण्यात आलेली नाही. पहिल्या यादीत तरी नाही, त्यांची नावं नाही आहेत. राम कदम आणि कॅप्टन तमिल सेल्वन हे देखील डेंजर झोनमध्ये होते, मात्र त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, डेंजर झोनमध्ये होते काही आमदार, त्यातली महत्त्वाची नावं आहेत ती पराग शहा, भारती लवेकर आणि सुनील राणे या तिघांची नावं पहिल्या यादीत तरी नाही आहेत. राम कदम आणि कॅप्टन तमिल सेल्वन यांचं टेन्शन जमलेलं आहे कारण त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. याविषयी काय सांगाल? घाटकोपर या मतदारसंघातून पराग शहा हे विद्यमान आमदार आहेत, पण याच मतदारसंघामध्ये प्रकाश मेहता हे जे जवळपास 3 ते 4 वेळा यापूर्वी आमदार झाले होते, माफ करा, पण त्यांना तिकीट मागील 2019 मध्ये कट केलं आणि पराग शहा यांना उमेदवारी दिली. आता पराग शहा हे रेड झोन मध्ये आहेत, यामुळेच कदाचित पराग शहा यांचं नाव पहिल्या यादीमध्ये दिसत नाही. या घाटकोपर ईस्ट मधून प्रकाश मेहता जे आहेत ते परत एकदा इच्छुक आहेत आणि कदाचित त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या यादीमध्ये भाजपाचा या मतदारसंघाचा उल्लेख नाही. असेच बोरिवली आणि वर्सोवा या देखील मतदारसंघामध्ये परिस्थिती दिसून येते. बोरिवली ते गोपाळ शेट्टी जे बोरिवली मधून विधानसभेतून आधी नेतृत्व करत होते, कालांतराने ते 2 टर्म खासदार झाले आणि यावेळेस मात्र त्यांना तिकीट कापत पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. यामुळे परत एकदा बोरिवली मधून आपल्याला संधी मिळावी अशी गोपाळ शेट्टींची आग्रही भूमिका आहे. अर्थात मग गोपाळ शेट्टी विद्यमान आमदार सुनील राणे यांच्या नावावर स्पष्टता भाजपाने पहिल्या लिस्टमध्ये केल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे ते सुद्धा नाव पहिल्या यादीमध्ये दिसून येत नाही. दुसरा मुद्दा येतो तो वर्सोवा, भारती लवेकर यांच्या मतदारसंघामध्ये आता नुकतंच झालेल्या लोकसभेमध्ये पिछाहट आहे. भाजपाच्या अंतर्गत सर्वे सुद्धा नाराजीचा सूर दिसून येतोय. यामुळे कदाचित भारती लवेकर यांचं तिकीट कापलं जाईल आणि ते रेड झोन मध्ये आहेत अशी एक जोरदार चर्चा आहे. यामुळेच भारती लवेकर यांचं नाव सुद्धा पहिल्या यादीमध्ये आता दिसत नाही. मुंबईतून मनीषा चौधरी आणि विद्या ठाकूर या महिला प्रतिनिधींना स्थान आवर्जून दिलं गेलं आहे, पण भारती लवेकरांना पहिल्यांदा नाव आता यादीत आलेलं नाही. या मतदारसंघातून संजय पांडे जे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत, देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती म्हणून त्यांची एक प्रतिमा आहे, त्यांचं नाव खूप जोरदार चर्चेमध्ये आहे. मोहित खंबोज हे देखील या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. तर
हारकलावीकर यांना संधी मिळते की या दोन नावांची जी चर्चा आहे यापैकी नव्यानं चेहरा समोर आणत भाजप राजकीय खेळी करते याकडे लक्ष आहे. ज्या 3 विद्यमान आमदार आहेत ते रेड झोन मध्ये दिसून येत आहेत, त्यांची नावं पहिल्या यादीमध्ये दिसत नाही आहेत. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये 99 उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. अर्थात 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना भाजपनं बंडखोरी टाळण्याचाही प्रयत्न केलेला दिसून येते. अनेक विद्यमान आमदारांना ज्यांची निवडून येण्याची खात्री आहे अशा आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे. तर काही आमदारांची नावं पहिल्या यादीत तरी झालेली नाहीये. दरम्यान कालिदास कोळंबकर हे रेकॉर्ड करणार असं दिसतंय. 90दा ते निवडून येणार अशी शक्यता निर्माण झाली, कारण सलग 8 वेळा ते आमदार राहिलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेले, त्यामुळे ते 90दा निवडून येऊन एक रेकॉर्ड प्रस्थापित करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 99 उमेदवारांची भाजपची जी पहिली यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये कालिदास कोळंबकर यांना देखील पुन्हा स्थान देण्यात आलेलं आहे. पुन्हा म्हणजे जवळपास 90दा ते आता निवडणुकीला उभे राहणार आहेत. सलग 8 वेळा ते आमदार झालेले आहेत, त्यामुळे 90दा जर ते निवडून आले तर त्यांच्या नावे हा एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित होईल.